शुभविवाह या मालिकेच्या 26 मार्चच्या भागामध्ये आता सगळं समोर आल्यामुळे चिडलेली असते अमोली आणि अमोली सांगत असते काय गरज होती भूमीला माझ्या बाळाला पाजण्याची। यावरती भूमी सांगण्याचा प्रयत्न करते, ऐक ना अमोली, अगं असं करू नकोस, मी बाळाला पाजत होते त्याला अर्धवटपणे तू आता ज्या पद्धतीने घेऊन चाललेली आहेस ना ती गोष्ट बरोबर नाहीये। बाळ पूर्णपणे दूध पिऊ दे, त्याला पूर्णपणे दूध प्यायल्यानंतर मग तू घेऊन जा। अमोली म्हणते तुला लाज नाही वाटत का ग? अगं इतकं सगळं होऊन सुद्धा तू आत्ता बाळाला दूध पाण्यासाठी मागतेस का? तुला स्वतःची सुद्धा लाज वाटत नाहीये का भूमी? अगं तू समजतेस कोण स्वतःला? तू या बाळाची आई समजतेस का स्वतःला? म्हणजे तो बाळ पितोय आणि त्याला मी तुझ्याकडून ओढलं आणि तू मागतेस म्हणून इतकी तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या बाळाला हात लावण्याची? यावरती पारितोष म्हणतो अमोली अमोली शांत हो। अमोली म्हणते बिलकुल नाही, मी शांत होणारच नाहीये, हिची हिंमतच कशी झाली माझ्या बाळाला हात लावण्याची? यावरती भूमी म्हणते ऐक ना अमोली, अगं मी तुला जे काही सांगते ना ते ऐक, मी खरंच मुद्दामहूनही नाही केलेलं आहे। यावरती अमोली चिडते आणि तू हे सगळं मुद्दामच करतेस, तुला या सगळ्यामध्ये खूप आसुडी आनंद मिळतो, माझ्या बाळाला या सगळ्यामध्ये त्रास देण्यामध्ये, मला त्रास देण्यामध्ये तुला आनंद मिळतो, खरं तर मी इकडे यायलाच नाही पाहिजे होतं। यावरती भूमी सांगते ऐक ना, मी काय सांगते माझी बाजू तरी ऐकून घे, मी जे तुला बोलते ते ऐक, असं म्हणत भूमी तिला सांगते ज्या वेळेला मी या बाळाच्या इथे आले ना तेव्हा मी पाहिलं, बाळाच्या इथे आल्यावरती मला कळलं की बाळ रडतंय, पाळण्यामध्ये बाळ रडत होतं आणि तुझं बिलकुल बाळाकडे लक्ष नव्हतं, म्हणून मी बाळाला या सगळ्यामध्ये माझ्या जवळ घेतलं आणि ज्या वेळेला मी जवळ घेतलं मी तुला आवाज देत होते, तुला आवाज दिला, पण तू आणि पारितोष दोघ जण होळी खेळत होतात। जेव्हा तुम्ही होळी खेळत होतात त्यावेळेला मी विचार केला की तुम्ही दोघ जण होळी खेळताय तर तुम्हाला कशाला डिस्टर्ब करू, म्हणून मी बाळाला गप्प करण्यासाठी फक्त इकडे आतमध्ये आले। ज्या वेळेला मी बाळाला गप्प करण्यासाठी आतमध्ये आले त्यावेळेला बाळ रडत होतं, मी त्याला छातीशी कवटाळलं, कवटाळल्यावरती मला पाना फुटला ग, आणि पाना फुटल्यावरती माझ्या एक गोष्ट लक्षात आली की बाळ भुकेलेलं आहे, भुकेलेलं बाळ या सगळ्यामध्ये दुधाचा इकडे तिकडे असा शोध घेत होतं आणि त्याच वेळेला मला पाना फुटला, मला काही सुचलं नाही, मी त्याला पदराखाली घेतलं आणि मी त्याला दूध पाजलं, पण त्याच वेळेला माझ्या लक्षात एक गोष्ट आली की बाळ दुधासाठी किती भुकेलेलं होतं, बाळाला खूप भूक लागली होती आणि म्हणून मी त्याला दूध पाजलं, बास, यामध्ये माझा दुसरा काहीही स्वार्थ नाहीये, तू माझ्याबद्दल असा वाईट विचार करू नकोस, बाळाला खरंच दुधाची गरज होती आत्ता, पण मी तुला तेच सांगते, बाळाला असं पिता पिताना घेतल्यामुळे ते बाळ किती रडतंय बघ, आणि रडणाऱ्या बाळाला शांत करणं हे फक्त दुधालाच जमणार आहे, तू दे त्याला दूध पिऊ दे, माझ्या पिल्लूला दूध पिऊ दे, आणि पिल्लूला दूध पिल्यावरती मग तुला परत मी त्याच्याकडे देते। यावरती आता इकडे सांगायला लागते अमोली किती किती भूमी तू विचित्र आहेस ग, म्हणजे मी तुला इतकं बोलते आहे की तू माझ्या बाळापासून लांब राहा, तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये बाळाला दूध प्यायला मागतेस, बाळाला या सगळ्यामध्ये आता दूध दूध पाहिजे दूध पाहिजे हे सांगतेस। अगं कसं आहे, तुझं बाळ तुझ्यापासून हिरावून घेतलं नियतीने, मला त्याचं वाईट आहे, पण या सगळ्यामध्ये तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्या आणि त्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या तू माझ्या बाळामध्ये पूर्ण करतेस का? तू माझ्या बाळाला या सगळ्यामध्ये या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वापर करतेस का? नाही भूमी, मी तुझ्या अतृप्त इच्छा किंवा अतृप्त आकांक्षा या सगळ्यामध्ये माझ्या बाळाकडून पूर्ण करून घेणार नाहीये। खबरदार भूमी, जर का तू या सगळ्यामध्ये माझ्या बाळाला पुन्हा हात लावलास तर। भूमी म्हणते काय बोलतेस तू अमोली, असं काही नाहीये। अमोली म्हणते असंच आहे, तू फक्त ना तुझ्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी माझ्या बाळाचा साधन म्हणून उपयोग करते आहेस, जे साधन तुला तुझ्या अतृप्त इच्छा, तुझा फुटलेला पाना हे सगळं हे पूर्ण करण्यासाठी वापरण्यासाठी तू माझ्या बाळाचा वापर करतेस। भूमी म्हणते काय बोलतेस तू अमोली, अगं असं काहीच नाहीये, मी या सगळ्यामध्ये तुला जे सांगते ते तू ऐक ना। यावरती अमोली म्हणते बिलकुल नाही, मला तुझं खरंच काही भूमी ऐकायचं नाहीये। रागिणी विचार करत असते बरं आहे ही अमोली जी इतकी काही चिडलेली आहे ना हे सगळं माझ्यासाठी पथ्यावरती पडते, भूमीच्या बाबतीत जे काही वाईट होत असतं ते सगळं आता इकडे पाहवत असताना आता रागिणीला आनंद होत असतो। आणि त्यावेळेला इकडे भूमी सांगते ऐक ना, मी तुला सांगते बाळाला पहिले शांत करते, दे ना पिल्लूला, तू माझ्याकडे दे, पिल्लूला दे, मी पिल्लूला शांत करेन, पिल्लूला शांत करून मग तुझ्याकडे देईन, त्याला दूध पाजू दे, काहीही झालं ना तरी दूध पिल्याशिवाय पिल्लू शांत बसणार नाही, असं म्हणत भूमी ज्या वेळेला आता तिला सांगत असते की पिल्लूला दे पिल्लूला दे, तर ती साध्या कारणावरून चिडते, पिल्लू नाही, त्याचं नाव पिल्लू नाहीये, आम्ही त्याला मनी माऊ म्हणतो, तू का पिल्लू बोलतेस, तू त्याला का स्वतःचं नाव देतेस, असं म्हणत ती त्या पण मुद्द्यावरून चिडते। त्या मुद्द्यावरून चिडल्यावरती तिकडे आता पारितोष येतो।
अमोली, हा काय मुद्दा आहे का की तू त्याला पिल्लू म्हणतेस का म्हणून चिडतेस? यावरती अमोली म्हणते, हो आहे हा मुद्दा. कसं आहे ना, माझ्या बाळाचं नाव मी मनीमाऊ ठेवलंय, पण ही जर का त्याला सारखं पिल्लू 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 करून म्हणून आपल्या स्वतःच्या बाळाची इच्छा पूर्ण करते. म्हणजे ह्या दोघांनी ठरवलं असेल आधीपासून की आपल्या बाळाला पिल्लू म्हणायचं, आणि मग त्यांचं बाळ जर का या जगामध्ये राहिलं नाहीये तर या सगळ्यामध्ये त्यांची पिल्लू म्हणण्याची इच्छा सुद्धा अपूर्ण राहिली. आणि ही पिल्लू म्हणण्याची इच्छा जी अपूर्ण राहिलेली आहे ती इच्छा हे माझ्या बाळात पूर्ण करतायत असं म्हणत इकडे आता अमोली जे मनाला येईल ते बोलते. त्यावरती पारितोष म्हणतो, अमोली काय बोलतेस तू, हे असं नसतं. अमोली सांगते, असंच आहे. ही मी का माझ्या बाळाला पिल्लू म्हणायचं? मुळातच मी माझ्या बाळाचं नाव मनीमाऊ ठेवलंय. जर माझ्या बाळाचं नाव मनीमाऊ असेल तर पिल्लू नाही म्हणायचं. ही काय करते माहितीये का, सारखं सारखं पिल्लू 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 करून त्याला जवळ घेत. असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगते, नाही ग, असं काही नाहीये. पिल्लूला नाही सॉरी, बाळाला भूक लागली. तू फक्त बाळाला माझ्याकडे दे, तू फक्त बाळाला माझ्याकडे दे. भूमीचा एकच जयघोष चालू असतो की बाळाला माझ्याकडे दे, माझ्याकडे दे. पण अमोली काही ऐकायला तयार नसते. तिला कोणत्याही बाबतीत भूमीचं म्हणणंच ऐकायचं नसतं आणि ती भूमीला सांगत असते, हे बघ, मला माहितीये की तू या सगळ्यामध्ये ना खूप चुकीची वागलेली आहेस. त्यावरती आता इकडे रागिणी नाटक करत सांगायला लागते, हे बघ अमोली, तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तुला माहितीये ना, आमची भूमी असं कधी वागणारच नाहीये, म्हणून भूमीला या सगळ्यामध्ये ना असं कोणाशी चुकीचं वागता येत नाही. तू भूमीबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेते आहेस. भूमी या सगळ्यामध्ये कधीही कुणाचं काही वाईट करत नाही. अगं, या सगळ्यामध्ये तिला ज्या वेळेला जे वाटलं ना ते तिने केलंय, पण खरंच ती कुणाचं वाईट नाही चिंतत. तू तिच्याबद्दल उगाच चुकीचा विचार करतेस. असं म्हणत रागिणीला मनातून तर खूप चांगलं वाटत असतं, पण या सगळ्यामध्ये दाखवण्यासाठी रागिणी आता इकडे भूमीची बाजू घेत असते. त्यावेळेला मग आता इकडे भूमी सांगते, दे बाळाला दे. तू असं काय करतेस, तू बाळाला माझ्याकडे दे. मी बाळाला दूध पाजते आणि परत तुझ्याकडे देते. यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते, अमोली, अगं तुला साधी अक्कल नाहीये का की मी बाळाला यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आणि तू जवळ येतेस, पुन्हा पुन्हा तेच करतेस. पण हे सगळं चालू असताना बाळ खूप रडायला लागतं, कारण त्याचा अर्धवट पाना तोडलेला असतो. पहिल्यांदा आईच्या दुधाची चव त्याने चाखलेली असते आणि तरी सुद्धा त्याचा अर्धवट पाना तोडल्यामुळे मग आता ते बाळ अधिकच रडतं. अमोली चिडते आणि बाजूला हो. म्हणजे कसं आहे, मला न नियतीने बाळाचं सुख कधी दिलंच नाही. माझ्या नशिबात बाळाचं सुख नव्हतं, मी हे मान्य केलं होतं. पण 9 महिने मी जरी बाळाला पोटात ठेवलं नसलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी त्याचं संगोपन केलेलं आहे आणि हे संगोपन करत असताना मी त्याला सांभाळते आहे. मला माहितीये की मला पाना फुटत नाहीये. मला या सगळ्यामध्ये 9 महिने त्याला पोटात ठेवण्याचं सुख मिळालं नाही, म्हणून तू माझ्यापासून हे सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करशील का? यावरती भूमी सांगते, नाही ग, तुझा गैरसमज होतोय, तू काहीतरी गैरसमज करून घेतेस. यावरती ती म्हणते, नाही, मी कोणताही गैरसमज करून घेत नाहीये. भूमी या सगळ्यामध्ये माझं बाळ माझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न करते. यावरती आकाश म्हणतो, अमोली तू शांत हो. अमोली म्हणते, मी शांत होणार नाहीये. तुला कळत नाहीये का की तुझी बायको चुकली, तिला समजवायला पाहिजे. यावरती आकाश म्हणतो, हो मला माहितीये भूमी चुकली, मी भूमीला समजवण्याचा पण प्रयत्न करतोय, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते, मग मला सांगण्यापेक्षा तू पहिलं तिला सांग की या सगळ्यामध्ये ती चुकले. यावरती आकाश म्हणतो, भूमी तू चुकलीस, एक गोष्ट लक्षात घे, तू या सगळ्यामध्ये बाळाला हात का लावलास? भूमी म्हणते, आकाश मी चुकले? तुला सिरियसली वाटतं? बाळ तिकडे तडफडत होतं भुकेने, त्याला भूक लागली होती, ते रडत होतं आणि या सगळ्यामध्ये ते रडत असताना जर का मला पाना फुटला आणि मी त्याला दूध पाजलं तर याच्यामध्ये गैर काय आहे? काहीही गैर नाहीये, मी नाही चुकले. यावरती आकाश म्हणतो, हे बघ, जर अमोलीची इच्छा नाहीये की तू तिच्या बाळाला हात लावावास, अमोलीची इच्छा नाहीये की तिच्या बाळाला तू दूध पाजावंस, तर तुला काय गरज पडली होती की या सगळ्यामध्ये तू बाळाला दूध पाजशील? नाही, तू चुकलीस. असं म्हटल्यावरती आता इकडे पारितोष म्हणतो, अमोली तू शांत हो, तू तरी या सगळ्यामध्ये आता शांत हो. यावरती अमोली म्हणते, मी शांत हो आणि तुम्ही भूमीला असं समजवताय की हे बरोबर नाहीये, हे चूक आहे, हे असं आहे, अशा पद्धतीने भूमीला समजवताय? अजिबात नाही, या पद्धतीने तुम्ही समजवायला नाही पाहिजे. तुम्ही तिला खडसवा, खडसवून विचारा, खडसवून बोला ना तुम्ही तिला की हे का केलंस म्हणून. पण नाही, तुम्हाला या सगळ्यामध्ये खडसवून बोलायचंच नाहीये. तुम्हाला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त इतकंच बोलायचंय की भूमी असं करू नकोस, तू तसं करू नकोस. हे असं बोलून चालतं का? यावरती भूमी म्हणते, हे बघ अमोली, तुझा माझ्यावरती राग आहे, जो काय राग काढायचा तो काढ, पण बाळाला दे. आकाश म्हणतो, भूमी अति झाली.
बस कर तू आता, चल. यावरती भूमी सांगते, ऐक ना, बाळ रडतंय, बघ ना पिल्लू कसं रडतंय, बघ ना काय होतंय त्याला ते. असं म्हणत ती आता आपल्याच विश्वामध्ये असते, आपल्याच विश्वात बोलत असते, सांगत असते. पण या सगळ्यामध्ये तिची बाजू कोणी ऐकतच नसतं. आकाश अगदी चिडतो आणि भूमी, चल आता बास झालं, तुझं अति झालेलं आहे, तुला इतकं सांगून समजत नाहीये का. यावरती भूमी तरी पण वेडेपणा करते. बाळाला दे ना माझ्याकडे, बाळाला दे ना माझ्याकडे, मी दूध पाजून देते. मग चिडलेली अमोल म्हणते, खबरदार, जर तू माझ्या बाळाला हात जरी लावलास तरी, जर तू पुन्हा हात लावलास तर गाठ माझ्याशी आहे. आकाश म्हणतो, भूमी तुला कळत नाहीये का, ती सिक्युअर नाहीये तुझ्याजवळून, तर चल तू इथून आता. त्यावरती ती सांगते, ने ना पारितोषीला सांग ना, माझ्या बाळापासून लांब राहा, माझ्या बाळापासून लांब राहा, मी नाही हिला इथे सहन करू शकत. असं म्हणत अमोली सगळ्यांना प्रार्थना करत असते की भूमीला कुटुंब नेते इथून लांब करा. यावरती आता इकडे आकाश हात जोडतो. मला माहितीये अमोली, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय, आमच्यामुळे तुला खूप त्रास होतोय आणि हे सगळं मला नाही पाहवत आहे. तू काळजी करू नकोस, मी भूमीला समजावेन. भूमी म्हणते, आकाश तू मला काय समजवतोस, तू हिला समजव की बाळ रडतंय, बाळ रडतंय. भूमीचा एकच चालू असतं, बाळ रडतंय, बाळ रडतंय, तू हिला समजव, तू हिला समजव. पण आता आकाश ऐकत नाही. भूमीचा हात धरतो आणि तिला फरफटत तो वरती न्यायला लागतो. भूमी सांग, आकाश सोड मला, आकाश सोड मला. पण आकाश काही ऐकायला तयार नसतो. तो भूमीला सोडत नाही आणि भूमीला तडक तिकडून घेऊन चाललेला असतो. आता इकडे पारितोष तिला समजावतो, अमोली शांत हो, अमोली शांत हो, असं काही होणार नाहीये, कोणी तुझ्या बाळाला तुझ्यापासून हिसकावून घेणार नाहीये, अमोली शांत हो. पण अमोली शांत व्हायला तयार नसते. मग आकाश वरती घेऊन येतो भूमीला. भूमी, वेळ लागले का तुला, तू त्यांना खाली वचन दिलं होतंस, काल ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला तू वचन दिलं होतंस की तुझ्याकडून बाळाचं नुकसान होईल, अशी कोणतीही गोष्ट होणार नाहीये, मग तरी सुद्धा तू चुकलीस. भूमी म्हणते, तू मला काय बोलतोस चुकलीस, मी मुळातच चुकलेलीच नाहीये. तू माझ्यावरती का असे आरोप करतोयस की मी चुकले म्हणून. मी का चुकले, मी नाही चुकले. जर बाळ भुकेलेलं आहे, बाळ हे देवाचं रूप असतं, मग आपण देवाला आधी नैवेद्य दाखवतो आणि देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर मग आपण जेवतो ना. मग तरी सुद्धा तू त्या बाळाला का मला बोललास की मी चुकले म्हणून. नाही, मला आत्ताच्या आत्ता खाली जाऊ दे. त्यावरती चिडलेला आकाश सांगतो, भूमी तुला खरंच कळून घ्यायचं नाहीये की तू मुद्दाम हे सगळं करतेस. अगं तू त्याची आई नाहीयेस. यावरती भूमी सांगते, मी आई नसेन त्याची, पण या सगळ्यामध्ये जर ते पिल्लू रडते तर त्याला उराशी कवटाळणं हे माझं काम आहे. आणि इतक्या दिवसांनी मला आता या सगळ्यामध्ये हे सुख मिळालं होतं, ते सुद्धा सुख तू मला अर्धवट घेऊ दिलंस. मी आई बनले, माझं बाळाचं सुख मी कधी अनुभवलंच नाही, माझं बाळ माझ्या उराशी मी कधी कवटाळलंच नाही. जर मी माझ्या बाळाला उराशी कवटाळलं नाही, घेतलं नाही, मला आईपणाचा अनुभव मिळाला नाही, तर आज मला तो अनुभव मिळत होता. आज मला या सगळ्यामध्ये ते बाळ माझ्या उराशी कवटाळायला मिळत होतं, मला त्या बाळाला जवळ घ्यायला मिळत होतं. पण तू आकाश या सगळ्यापासून मला तोडलंस, माझं सुख तू हिरावून घेतलंस. का वागलास तू आकाश असं, का केलंस तू हे असं म्हणत ती त्याला जबरदस्त जाप विचारत असते. परत आकाश सांगतो, भूमी तुला समजते का मी काय बोलते ते. अगं ते बाळ अमोलीचं आहे आणि तिची इच्छा नाहीये की तिच्या बाळाला तू हात तरी लावावा. तिच्या बाळाला दूध पाजणं तर लांबची गोष्ट आहे, त्याला हात लावावा ही जर का तिची इच्छा नसेल तर तू हे का करतेस. असं म्हणत तो जीवाच्या आकांताने तिला आता समजवत असतो. तिला काही समजूनच घ्यायचं नसतं आणि तिची चिडचिड चालू असते. दोघांची भांडणं नेक्स्ट लेवलला पोचतात. आकाश समजवतोय, तिला समजावून घ्यायचं नाहीये, पुन्हा तेच बाळाला दूध पाजायचं आहे, पुन्हा तेच बाळाला दूध पाजायचं आहे. आणि हे सगळं चालू असताना भूमी सांगते, आज मला देवाने हा एक चान्स दिला होता, आकाश का नाही तुला समजत. आकाश म्हणतो, तुझी गोष्ट मला समजते, मला कळतंय की तुला त्रास होतोय, पण अमोली नाही समजून घेत आहे. जर अमोली समजून घेत नाहीये तर या सगळ्यामध्ये तुला माघार घ्यायला पाहिजे. भूमी ऐक असं म्हणत आकाश तिला समजावतो. भूमी सांगते, आकाश तू ऐक ना, माझं एक गोष्ट ऐक ना. दोघांच्यामध्ये खूप वादविवाद चालू असताना अथर्व धावत पळत येत. अथर्व तिकडे येतो आणि लवकरात लवकर चला, खाली खूप मोठा गोंधळ झालाय. यावरती भूमी म्हणते, काय झालं, बाळ ठीक आहे ना, पिल्लू ठीक आहे ना. यावरती अथर्व सांगायला लागतो, नाही, बाळाचा श्वास कोंडलेला आहे, बाळ श्वास नाही घेऊ शकत आहे, निश्चित पडले, खाली डॉक्टरांना बोलवले पारितोषने आणि खूप मोठा गोंधळ झालाय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच सगळेजण धावत पळत बाळाकडे येतात. तोपर्यंत डॉक्टर आलेले असतात. मग अमोली सांगायला लागते, आत्तापर्यंत रडत होती, आत्तापर्यंत ती हुंदके देत होती, पण अचानकपणे या सगळ्यामध्ये तिचे हुंदके पण बंद झाली आणि ती रडायची पण बंद झाली. असं म्हटल्यावर ती डॉक्टर आता तिला चेक करतात. बराच वेळ डॉक्टर चेक करतात. इकडे आता आजी आणि बाकी सगळे अस्वस्थ असतात. तोपर्यंत भूमी येते, कसं आहे बाळ, काय झालं, डॉक्टर बोला ना, बाळाला काय झालं. तोपर्यंत अमोली सांगायला लागते, मी तुला सांगत होते ना की आपण इकडे नको येऊया, तरी सुद्धा पारितोष तू माझं काही ऐकलं नाहीस.
तू इकडे घेऊन आलास बाळाला, काही गरज नव्हती इकडे बाळाला घेऊन येण्याची, का बाळाला आणलंस तू इथे, इथे आणल्यावरतीच बाळाची ही अवस्था झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये ना मी तुला कधीच माफ नाही करणार, असं म्हणत या सगळ्यामध्ये ती चिडलेली असते, आरडत असते, ओरडत असते आणि तिला खूप राग येत असतो. राग येत असताना ती या सगळ्यामध्ये आता सांगत असते, पण त्यावरती डॉक्टर म्हणतात शांत राहा, मी बाळाला चेक करते. तोपर्यंत पारितोष म्हणतो अमोली तू शांत हो, बाळाला चेक करू दे, असं म्हणत तो आता बाळाला चेक करण्यासाठी सांगतो. ज्या वेळेला बाळाचं चेकिंग होत असतं त्यावेळेला भूमी म्हणते डॉक्टर सांगा ना काय होते पिल्लूला, काय होते पिल्लूला, असं म्हणत असताना अमोली पुन्हा चिडते आणि तू गप्प बस, माझ्या बाळाला काय होते मी बघेन, असं म्हणत चिडलेली अमोली भूमीवरती रागराग करायला लागते. जेव्हा ती भूमीचा रागराग करायला लागते तेव्हा डॉक्टर सांगायला लागतात खरं सांगू का तर परिस्थिती खूप बिकट झालेली आहे मिस्टर पारितोष, मी तुम्हाला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये बाळाला आपण न शी सूत्र चालू करूया, पण हे शी सूत्र आपल्याला या सगळ्यामध्ये कामी नाही पडत आहे. बाळाला या सगळ्यामध्ये आपण कितीही समजवण्याचा, पटवण्याचा, मनवण्याचा प्रयत्न केला तरी बाळ या सगळ्यामध्ये आईचं दूधच मागते, म्हणजे आपण त्याला शिशुसूत्र जे चालू केले ते त्याच्यावरती कामीच पडत नाहीये. त्यामुळे बाळाला आईचं दूध असणं हीच गोष्ट जास्त महत्वाची आहे आणि त्याच कारणासाठी बाळ रडते. हे ऐकल्यावरती आता इकडे भूमी पुन्हा बोलायला लागते, बाळाला दुधाची गरज आहे तेच मी सांगत होते, मी बाळाला दूध पाजताना अचानकपणे हिने ओढून नेलं आणि तिथपासूनच बाळ रडते. डॉक्टर सांगतात कदाचित हेच कारण असू शकेल, म्हणजे भूमीने बाळाला पाजत असताना त्या बाळाला पहिल्यांदा आईच्या दुधाची चव चाखायला मिळत असते आणि त्याच वेळेला अमोलीने त्याला खसकन ओढून नेल्यामुळे या सगळ्यामध्ये आता दुधाची चवच काय पण त्याची इच्छा पण पूर्ण होत नसते. मग भूमी सांगते डॉक्टर मी आहे ना, जर बाळाला या सगळ्यामधून मी आता दूध पाजलं तर डॉक्टर सुद्धा भूमीला या सगळ्यामध्ये आता दूध पाजण्याचा सल्ला देतात. डॉक्टर सुद्धा या सगळ्यामध्ये आता अमोलीच्या विरोधात जात, जर बाळाची तब्येत सुखरूप ठेवायची असेल तर त्याला या सगळ्यामध्ये दूधच पाजणं हे आवश्यक आहे हे सांगतात आणि फायनली पारितोष निर्णय घेऊन भूमीला दूध पिण्यासाठी देतो आणि त्यामुळे अमोलीचा नाईलाज होतो. नाईलाज असतो अमोलीला या सगळ्यामध्ये बाळाला दूध पाजण्यासाठी भूमीकडे द्यावंच लागतं आणि त्याच वेळेला इकडे आता डॉक्टर सांगायला लागतात की हेच बाळासाठी आवश्यक आहे. मग आता बाळ भूमीकडे दूध पित असतं, बाळ भूमीकडे खेळत असतं. आजी म्हणते काय रे आकाश, काय म्हटले डॉक्टर, यावरती आकाश सांगायला लागतो ज्या वेळेला भूमीला आता बाळाचा सहवास लाभेल, भूमी या सगळ्यामध्ये बाळाला जवळ घेईल, त्याला कवटाळेल, तेव्हा तिची मानसिक अवस्था हळूहळू बरी होईल आणि भूमी या सगळ्यामध्ये बरी होईल. आजी तू काळजी करू नकोस, आजी म्हणते देवाचीच कृपा. हे सगळं रागिणी ऐकत असते की आता पारितोष आणि अमोलीचं बाळ भूमीकडे आलंय, भूमी सुधारते आहे, म्हणजे आता रागिणीचा जळफळाट होत असतो की या सगळ्यामध्ये भूमी सुधारली तर माझं कसं काय व्हायचं. मग त्यानंतर इकडे आता भूमी येते पौर्णिमाकडे. पौर्णिमा तू काय म्हणत होतीस की बाळाला आईने भूमीला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे संशय आलेला असतो की काहीतरी गडबड आहे, आपल्यापासून सत्य लपवलं जाते. पौर्णिमा गडबडते आणि ती भूमीला काही सांगण्याच्या ह्याच्यात नसते, पण भूमी पौर्णिमाकडून सत्य आता काढून घेणार की नक्की रागिणीने बाळाचं काय केलंय, रागिणीने बाळ कसं चोरलंय. आता हे सत्य समोर आल्यावरती भूमी आणि आकाश काय निर्णय घेणार पाहणं फारच रंजक ठरणार.